शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आहे। जानकरांनी धानोरे गावातील गावकऱ्यांचं पत्र आयोगाकडे सादर केलं। धानोरेमधील गावकऱ्यांचं ॲफिडेव्हिट आयोगाकडे सादर करण्यात आलं। आयोगानं मतदानातील फरक स्पष्ट करावा अशी मागणी आमदार जानकर यांच्याकडनं करण्यात आली आहे। जानकरांसह सुनील भुसारा आणि माजी न्यायमूर्ती बीजी कोळसेंचं यांचं सुद्धा यावेळी उपस्थिती होती आणि उत्तम जानकर यांना ईव्हीएम बाबत आक्षेप आहे। धानोरे गावामध्ये 610 मतदान झालं होतं। मतमोजणी करताना यावेळी आक्षेप झाला। मतदारांनी केलेलं मतदान त्या उमेदवारालाच जायला हवं असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। मतदारांना मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅटची चिठ्ठी स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये टाकावी। निवडणूक आयोगानं ईव्हीएम सह मतदारांना बॅलेट पेपरचाही पर्याय द्यावा। निवडणूक आयोगाची प्रक्रिया ही पारदर्शी असावी। 15 दिवसांमध्ये आमच्या मतदानाची पडताळणी करा, अन्यथा आम्ही आमच्या मतांची पडताळणी करू असा इशारा। जर आमच्या मतांची पडताळणी आम्ही करणं गुन्हा असेल तर आम्हाला लिखित द्या अशी मागणी केलेली आहे। म्हणजे एवढा महत्त्वाचा हा विषय असताना इथं एखादा ऑफिसर सुद्धा अपॉइंट केला नाही किंवा कोणाशी चर्चा करायची हे पण त्यांनी या ठिकाणी कोणाला कळवलेलं नाही। हे अतिशय निंदनीय आहे, दुःखद आहे, देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे। पण आता दिल्लीचं इलेक्शन रनअपमध्ये आहे। या दिल्लीच्या इलेक्शनमध्ये चोर कुठं ना कुठं तरी या ईव्हीएमच्या माध्यमातून तो सापडेल। जर नाही सापडला किंवा त्यांनी ट्रॅप नाही लावला तर ते हारतील आणि ट्रॅप लावला तर सापडले जातील याची मला खात्री आहे। निवडणूक आयोगाने आता आमचे कागदपत्र दाखल करून घेतलेत आणि त्यांच्या सवडीने कळवतील। पण नेहमीचा आमचा अनुभव असा तुम्हाला न्याय मिळेल कधीच मिळणार नाही। हा कधीच न्याय मिळणार नाही याची आम्हाला कल्पना आहे। म्हणून आम्ही त्यांनी आता रस्त्यावर जी लढाई उभी केली ती आम्ही देशभर कशी उभी राहील हा आमचा प्रयत्न आहे। ठीक। उत्तम जानकर साहेबांनी आपल्याला स्वतःची आमदारकीचा राजीनामा देण्याचं सांगितलेलं आहे आणि आता साहेबांनी सांगितलं की नेहमी हारलेल्या उमेदवारच न्याय मागतात। आता जिंकलेल्या उमेदवारांनी न्याय मागण्याचा प्रयत्न केलेला आहे। लोकांची ॲफिडेव्हिट ते आपण दिलेली आहेत आणि निवडणूक घेण्याच्या संदर्भातला पण विषय घेतलेला आहे। राजीव कुमार साहेबांची वेळ मागितलेली आहे, अजून मिळालेली नाही। पुन्हा आज आम्ही ज्या विनंती केलेली आहे ती मिळेल आणि आम्हाला वाटतं अजून आम्हाला न्याय मिळेल।